देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असा दावा राऊतांकडून पुन्हा एकदा करण्यात आलाय। एकनाथ शिंदे हालचाल करत आहेत ते दिसतंय। फडणवीस केंद्रीय शिक्षण मंत्री होणार असं संजय राऊत म्हणाले। दिल्लीतून राज्य करण्याची भाजपची परंपरा असल्याचं सुद्धा राऊतांनी नमूद केलं। तर संजय राऊत यांना महायुतीकडून प्रत्युत्तर दिलं गेलंय। पुढे सोडणं राऊतांचा व्यवसाय आहे असं संजय शिरसाट म्हणाले। केंद्रात कोण जाणार हा भाजपचा निर्णय आहे असं उदय सामंत म्हणाले। या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे। हे नरेंद्र मोदी नाही माहिती आणि दिल्लीतली जी माझी माहिती आहे त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। देवेंद्रजी केंद्रात गेले तर मुख्यमंत्री कोण हा प्रश्न येत नाही। भारतीय जनता पक्षामध्ये अशी परंपरा आहे सध्या की दिल्लीतूनच राज्य करायचे। त्यांना मनाला वाटेल तसं ते त्यात लिहित असतात। त्यांना कुठून स्वप्न पडतात कोण त्यांना सांगतं देव जाणे, परंतु काहीतरी गेस करून त्याची बातमी बनवण्याचं काम संजय राऊत हे करत असतात। देवेंद्र फडणवीसांना केंद्रात जायचं का नाही जायचं तिथं त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे। म्हणून अशा बकवास बातम्या देऊन जो सामनाचा खप आहे ना तो काही लोकांपुरता मर्यादित राहिलेला आहे। आम्ही त्या बातम्याकडे लक्षही देत नाहीत। त्या बातम्यामध्ये काही तथ्य नसतं। पुढे सोडणं हा संजय राऊतचा आता व्यवसाय झालेला आहे। चांगली स्टोरी आहे ती। त्याच्यामध्ये काय मी तर वाचत नाही सामना, पण मोदी शहांमधला संघर्ष, देवेंद्रजी तिकडे जाणार हे सामना ठरवत नाही, दोन नेते ठरवतात। त्याच्यामुळं त्यांचा तो वैयक्तिक भारतीय जनता पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे। कोणी केंद्रामध्ये जायचं कोणी मुख्यमंत्री राहायचं हे काही सामनामधल्या सल्ल्यानं होत नाही। त्याच्यामुळे सामना हा तुम्ही जसं आता वाचून टाइमपास करता तसं अनेक लोक टाइमपास करतात आणि तो पेपर किती लोक वाचतात हे देखील आत्मचिंतन लिहिणाऱ्यांनी केलं पाहिजे।